रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील।
सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर 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 विठ्ठल बरवा तो हा माधव बर तो हा माधव बरवा तो हा माधव बर बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम तुझी जाना जगी संत तोची जाना जगी संत तुझी जाना जगी संत तोची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी लोभ समाजाचे अंगी दया समाजाचे समाजाचे अंगी लोभ हंता नये मना लोभ अंताने मना लोभ हंता नये मना लोभ अंताने मना जगी विरक्त तोची जाना 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 इह परलोकी तोची सुखी परलोकी तोची सुखी इह परलोकी तोची सुखी परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी शुद्ध ज्ञानाचे मुखी शुद्ध ज्ञानाचे मुखी शुद्ध ज्ञानाचे मुखी शुद्ध ज्ञानाचे मुखी लोभ हंता नये मना लोभ अंताने मना हंता नये मना लोभ अंताने मना जगी विरक्त तोची जाना 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 मिथ्या कल्पना मागे सारा नित्य कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा नित्य कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 लोभ अंता नये मना लोभ अंता नये मना लोभ अंता नये मना लोभ अंता नये मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना
विठोबा रखुमाई विठोबार घुमाई विठोबा रखुमाई विठोबार जय घुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबार हा घुमाई हा विठोबा रखुमाई विठोबार जय 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 घुमाई जय विठोबा रखुमाई विठोबार हा हा घुमाई विठोबा रखुमाई विठोबार घुमाई विठोबा रखुमाई विठोबार घुमाई जाना जगी संत तोची जाना जगी संत तोची जन जगी संत तोची जन जगी संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी संत तोची जन जगी संत तोची जन जगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना जया श्यामा ज्याच्या जया श्यामा ज्याच्या लोभंता नये मन लोभंत नये मन संत तोची संत तोची संत तोची जाना जगी संत तोची जन जगी संत तोची जन जगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना जयाता जाते अंगे जया श्यामा जाते अंगे लोभंता नहे मना लोभंता नहे मना जगी विरक्ता तोच जाना जाना जगी विरक्त तोची जाना जाना जा
विरक्त तोचे वाह जगे विरक्तो चिरण तोचे जाना लोभहंता नये मना लोभहंता नये मना विठ्ठला 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 राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठला 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 आय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संततिया 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 दुसरे चरण संततिया 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 त्यांच्या कृपानाने
कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसऱ्या चरण संताची 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 दुसरे चरण संताची 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 कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार का करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रय जननी देवाची आद्यात्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 कलावज्ञजीवोधरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्रम् खलानिशबाधा पनोर्धारधीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय 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 करुणाकर दयाळा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणाकरा दयाळा तुमचा
तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन जाहलो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया तयार पिते जन्म माझी कामया जगदीश्वराशी जोडली जाची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा शिव छत्रपती संत तोची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाणा इह परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाणा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे अनाथांची माय असणारे साधकांचे मायाबाप असणारे अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांची छोटीशी लहानशी बहीण मुक्ताबाई या मुक्ताबाईंचा ताटी प्रकरणातील संतांची लक्षणे सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंग मुक्ताबाईंचा आहे. या अभंगामध्ये मुक्ताबाई आई साहेब संतांची लक्षणे तुम्हा आम्हाला सांगत आहेत. संतांमध्ये कोणते गुण आवश्यक आहे तर संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्यामध्ये दया आहे क्षमा आहे त्याला संत म्हणावं. लोभ हंता नये म्हणा ज्याच्यामध्ये लोभ नाही ज्याच्यामध्ये अहंकार नाही त्याला संत म्हणावं. आणि ज्याच्यामध्ये हे सगळे गुण आहे तो इह लोकामध्येही सुखी राहतो आणि परलोकामध्येही सुखी राहतो त्याला संत म्हणावं. आणि शेवटी मुक्ताबाई आपल्या मोठ्या ज्ञानदादाला सांगते की मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. सेवेला सुरुवात करण्याआधी पंढरपुरात विटेवर उभा असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होते. पूज्य आई वडील गुरुवर यांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्व मायबाप श्रोते सज्जनांच्या चरणी नतमस्तक होते. सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की लहवीत गावामध्ये चालू असलेला जागर स्त्री शक्तीचा उत्सव कीर्तनाचा भव्य महिला कीर्तन महोत्सव प्रभू रामचंद्रांच्या व हनुमंतरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये
श्री क्षेत्र लव्हित येथे श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण जगद्गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर विद्यावाचस्पती हरिभक्ती पारायण डॉक्टर रामकृष्णदासजी बाबा लव्हितकर यांच्या आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार सौ जयश्रीताई गावंडे शिगवेकर यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्त पारायण कुमारी अक्षताताई गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनातून हा अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. समस्त ग्रामस्थ महिला भजनी मंडळ लव्हित यांच्या आयोजनामध्ये या सप्ताहाचं कामकाज सुरू आहे. सप्ताह सुरळीत. आज सप्ताहाचा कितवा दिवस? दुसरा. बघा, माझं ह्या गावातलं पहिलंच कीर्तन आहे आणि तेही तर लव्हित म्हटलं काही साधं गाव नाही, कारण या गावामध्ये संत आहेत. रामकृष्ण बाबांच्या आशीर्वादाने या गावात हा सप्ताह चालू आहे आणि त्यांच्या गावामध्ये कीर्तन करण्याचंही माझं अहोभाग्यच म्हणावं लागेल. ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली ते आमचे काकाश्री हरिभक्त पारायण शांताराम काका गायकवाड. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझे दुसरे वडील असं म्हणण्यास काहीही हरकत नाही, कारण माझ्या प्रत्येक कार्यामध्ये किंवा प्रत्येक यशामध्ये त्यांचा अर्धा वाटा आहे. कारण जसं ते त्यांच्या मुलीवर प्रेम करतात तसंही ते माझ्यावरच तितकंच प्रेम करतात. जिथे जिथे अक्षताताईला घेऊन जातात तिथे मलाही नेतात आणि माझं हे अहोभाग्य आहे की मला त्यांच्यासारखी माणसं मिळाली. आणि त्यांचंच नाही, संपूर्ण लव्हित गाव, मी लव्हित गावामध्ये कायम असते. संपूर्ण लव्हित गावाने मला आत्तापर्यंत खूप प्रेम दिलेलं आहे आणि आज पहिलीच कीर्तन सेवा मी लव्हितमध्ये पार पाडते. असं म्हणतात की मैत्रिणी बिघडवण्याचे कामं करतात, बरोबर ना? मैत्रिणी बिघडवण्याचे कामं करतात, पण काही मैत्रिणी अशा असतात ज्या आपल्याला शून्यातून वरती घेऊन जातात आणि त्यातीलच अक्षताताई आहे, जिने मला संस्थेत टाकण्यापासून तर आत्तापर्यंत तिची साथ खूप बहुमोल आहे माझ्यासाठी. आणि तिच्या आणि काकांच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर कीर्तन करण्यास उभी आहे. काकांचा मित्र परिवार देखील त्यांना खूप सहाय्य करतो. काळे काका असतील, ढेरिंगे काका, सगळेच लव्हित त्यांना सहाय्य करतं. आणि खरंच तुमचं लव्हित गाव आता आले म्हणून कौतुक करत नाही, पण आहेच म्हणून, नाही तर एवढी गर्दी पाहायलाच भेटली नसती. विठ्ठल 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 आता यांच्याबद्दल बोलण्याचं जर का सुरू ठेवलं तर आपलं कीर्तन राहून जाईल. असो, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. जो अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे तो मुक्ताबाई आईसाहेबांचा आहे, म्हणजे एका स्त्रीचा आहे. आणि एका स्त्रीची शक्ती काही सामान्य नाही. इथे पुढे बघा तुम्ही, स्त्रीची शक्ती इथेच तुम्हाला दिसेल. बघा, मृदुंगाची साथ करणारे आमच्या यशोदाताई साळुंके. आणि खरं पाहायला गेलं तर कालच्या कीर्तनात त्यांचं कौतुक झालं की पखवाज वाजवणं काही सोपं नाही. त्यांचंही आभार मानते. तसेच गाणं कोकिळा सुवर्णाताई गिरी, नंदिनीताई चव्हाण, आपल्या राणीताई दौंड, तसेच बाजगिरा लहवीत भजनी मंडळ, तसेच गणेशगाव भजनी मंडळ, सर्व स्त्री आहेत. आणि अभंग सुद्धा एका स्त्रीचा निवडलेला आहे, कारण स्त्री शक्ती ही सामान्य शक्ती नव्हे. जर या वारकरी संप्रदायामध्ये आपण बघितलं तर जेवढ्या म्हणून स्त्रिया संत पदाला प्राप्त झाल्या, त्यांचं चरित्र आणि त्यांचं कार्य
याकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यांनी केलेलं कार्य आणि चरित्र अलौकिक अशा स्वरूपाचं आहे. उदाहरण पाहायचं झालं तर संत जनाबाई, 14 माणसांचं धुणं भांड्याचं काम करणारी जनाबाई, 14 माणसांचा स्वयंपाक करणाऱ्या जनाबाई. पण अधिकार एवढा मोठा होता, अधिकार एवढा मोठा होता की स्वतः पांडुरंग परमात्म्याला शिव्या द्यायच्या. अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली, इथपर्यंत शिव्या द्यायच्या. आम्ही पांडुरंग परमात्म्याला शिव्या देऊ शकतो का? नाही देऊ शकणार. आपल्याला तितका अधिकार नाही. पण जनाबाई मासाहेबांना तेवढा अधिकार होता, तेवढी भक्ती होती, तेवढा भाव होता. जनाबाई 14 माणसांचं काम करायच्या आणि आपल्या 4 माणसांचं करूनच म्हणतात संसारातच दिवस निघून जातो, परमार्थाला वेळच भेटत नाही, काय करू. दिवसभर पोरांचं पाहावं लागतं, दिवसभर सासू सासऱ्यांचं पाहावं लागतं, शेतीत काम करावं लागतं, मग आम्हाला परमार्थात वेळच नाही. मग असं जर म्हणत असाल तर जनाबाईंकडे बघा. जनाबाई 14 माणसांचं सगळं काम करून परमार्थ करायच्या. त्या कधी म्हटल्या का मला वेळ नाही? त्यावेळेस आपल्यासारख्या गिरण्या नव्हत्या, जात्यावर दळण दळावं लागायचं. माझ्या जनाबाई जात्यावर जेव्हा दळण दळायच्या ना, तेव्हा त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की स्वतः पांडुरंगाला दळण्यासाठी बोलवायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला विठ्ठला. जनाबाई मासाहेब पांडुरंग परमात्म्याला आवाज द्यायच्या की पांडुरंगाला दळण्यासाठी बोलवायच्या. एवढा मोठा अधिकार जनाबाईंचा होता. एवढंच नाही मायबापानो, जनाबाईंचा अधिकार एवढा होता की आपल्या तोंडून साधा विठ्ठल विठ्ठल नाव निघत नाही. आता तुमच्या गावात निघत असेल, पण विठ्ठल विठ्ठल नाव मुखामध्ये यायला सुद्धा भाग्य लागतं. आपल्या तोंडून लवकर निघत नाही. आणि माझ्या जनाबाईंच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. प्रसंग असा घडला होता बघा, लक्षपूर्वक ऐका. कबीर महाराज जनाबाईंची महती ऐकून त्यांना भेटण्यासाठी निघाले होते. आणि जनाबाईंचं घर काही माहीत नव्हतं, विचारत विचारत पुढे चालले होते. वाटेत कोणी दिसलं की जनाबाईंचं घर कुठे आहे असं विचारत विचारत अगदी जनाबाईंच्या जवळ घराच्या गल्लीआड आले. आणि तिथे एका सद्गृहस्थाला विचारलं, इथे जनाबाई कुठे राहतात? ते म्हणाले, महाराज इथून सरळ जा आणि डावीकडे वळा. बर. कबीर महाराज सरळ गेले, डावीकडे वळले आणि जसे डावीकडे वळले तसं जोर जोरात भांडणांचा आवाज येऊ लागला. आता कबीर महाराज विचार करायला लागले, एवढी महती ऐकली, एवढं नाव ऐकलं आणि त्या जिथे राहतात तिथे एवढे भांडणं. संतांच्या जिथे दया आणि क्षमा असते, बरोबर? मग जनाबाई तर संत आहेत आणि त्या कशा भांडत आहेत? कबीर महाराज विचार करू लागले. पुढे गेले तर जनाबाईच भांडत होत्या.
आता कबीर महाराजांना अजून आश्चर्य वाटलं. विचार आला की आता इथूनच परत निघून गेलेलं बरं, कारण बायकांच्या भांडणामध्ये शहाण्याने नाही पडू नये. कोणी शहाण्याने पण बायकांच्या भांडणात पडू नये, कारण ते कठीण असतं. म्हणून कबीर महाराज म्हणाले की आता इथून परत गेलेलं बरं. परत निघाले, पण मनात विचार आला की एवढ्या लांबून आलेलो आहे, कमीत कमी 2 शब्द बोलून तरी जावं. म्हणून आवाज दिला, हो जनाबाई. जनाबाई म्हणाल्या, महाराज बरं झालं तुम्ही आले, बघा ना या बाईनं माझ्या गौऱ्या चोरल्या. आणि जेव्हा जनाबाई असं सांगत होत्या तेव्हा तिथं काय चाललं होतं, एक चोरटी आपलं गरहाण मांडाया लागली, जनाबाईच्या गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. एक चोरटी आपलं गरहाण मांडाया लागली, जनाबाईच्या गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. हो, जनाबाईच्या गौऱ्या चोरून ती बाई भांडू लागली की हिनं माझ्या गौऱ्या चोरल्या. जनाबाई म्हणायच्या, नाही, हिनेच माझ्या गौऱ्या चोरल्या. आता बायकांचं भांडण तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? नाही ना. त्यांचे भांडणं चालू होते. कबीर महाराज म्हणतात, तुमच्यामध्ये मी काय पडावं, मी आपला साधा बोळा माणूस, तुमच्या बायकांमधलं मला काहीही एक जमत नाही, मी चाललो. जनाबाई म्हणता, हो महाराज कुठं चालले? म्हणे, मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो, भेटलो, आता मी निघतो. नाही नाही, आमचे भांडणं सोडवून जा. अरे मी कसे तुमचे भांडणं सोडवू? नाही नाही, तुम्हीच आमचे भांडणं सोडवू शकता. म्हणे कसे काय? म्हणे बघा, या गौऱ्यांमधील एक एक गौरी कानाला लावा, आणि ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना, ती गौरी माझी. कबीर महाराज म्हणता, असं कुठं होतं का? गौऱ्या कधी बोलतील का? गौऱ्यांमधून कधी आवाज येईल का? कबीर महाराज म्हणता, एवढ्या म्हणताच आहे जनाबाई, एवढं ऐकलंच आहे त्यांच्या बाबतीत, तर ऐकून बघू. लावली गौरी कानाला, आणि जशी गौरी कानाला लावली ना दादानो, तसा त्या गौरीमधून सुंदर असा स्वर बाहेर पडला. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला मी विठ्ठलाचा. जनाबाईंच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता, आणि आपल्या तोंडांमधून येत नाही. त्यात आपल्या टाळ्याही वाजत नाही.
जनाबाईंच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल आवाज झाला आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या ठिकाणी नामदेव महाराज उपस्थित होते, संत कबीर उपस्थित होते आणि परिणाम असा झाला, संत कबीर अन नामदेवाचा मान डोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू 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 लागल्या, महती ऐकून जनाबाईला भेटायला आले, महती ऐकून जनाबाईला भेटाया दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले, दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले, हा दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले, दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले, चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागल्या, चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू 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 लागल्या, बोलू लागल्या. बघा जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा होता की त्यांच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. यापुढे जनाबाई मासाहेबांचा अधिकार सांगायचा झाला तर जेव्हा सर्व संतांच्या मंडळी मांदियाळीमध्ये सर्व संत एकत्रित आल्यानंतर कुणी अभंग म्हणावा, कुणी चाल म्हणावी हे सुद्धा जनाबाई सांगायच्या. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग किंवा चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभीचे जनी, पाठीमागे डोळे झाकून उभीचे जनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभीचे जनी, पाठीमागे डोळे झाकून उभीचे जनी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. जनाबाईचा अधिकार एवढा होता की अभंग कुणी म्हणावा, चाल कुणी म्हणावी हे जनाबाई सांगत असत. यापुढे जर वारकरी संप्रदायामध्ये संत पदाला प्राप्त झालेल्या स्त्रियांचा विचार केला तर संत कान्होपात्राचं बघता येईल. संत कान्होपात्रा गणिका असणारी कान्होपात्रा, पण भगवत भक्ती एवढी प्रबळ होती की आता जर तुम्ही पंढरपुरात गेला तर कार्तिकी वारी तुम्ही आळंदीला केली असणार. पंढरपूरला जर गेला तर आधी दर्शन कुणाचं भेटतं? पुंडलिक आणि कान्होपात्रा. म्हणजे भगवंत आधी आपल्या भक्तांना पुढे करतात आणि कान्होपात्रेची भक्ती एवढी प्रबळ होती की भगवंताने आपल्या मंदिरामध्ये तिला जागा दिली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली. वेश्याची मुलगी असून भगवंताने तिला आपल्या मंदिरामध्ये जागा दिली. एवढा अधिकार कान्होपात्रेचा धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची, धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची, धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची, धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची. भेटी झाले ज्ञान
नानोबाची मनोनिया भेटे झाली नानोबाची नानोबाची भेटी झाली ज्ञानदेवाची भेट झाली ज्ञानदेवाचे भेटी झाली भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया एकदा आपल्या गानकोकिळ्यांसाठी टाळ्या. कान्होपात्रेचा अधिकार एवढा मोठा होता. राधेचा आणि मीरेचा विचार केला. एक गवळ्याच्या घरची होती, एक राजघराण्यातील होती. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवा. दोघींचं कृष्ण कन्हैयावरती एवढा प्रेम होता की एक कृष्ण कन्हैयाला मधुबन मध्ये ढूंढायची, मधुबन मध्ये शोधायची आणि एक कृष्ण कन्हैयाला आपल्या मनामध्ये शोधायची. राधा रे मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधा जिसे खो बैठी वो गोविंद मीरा हाथ बिठाया
दिवाणी एक प्रेम दिवाणी एक दरस दिवाने एक राधा एक मीरा दोन श्याम जहां क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवा एक प्रेम दीवानी एक दरस दीवा वारकरी संप्रदायामधल्या जेवढ्या म्हणून स्त्रिया संत पदाला प्राप्त झाल्या त्यांचं कार्य त्यांचं चरित्र अलौकिक स्वरूपाचं आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी रचला. कळश तुकोबाराय झाले पण वारकरी संप्रदायाची जी पताका आहे ना ती पताका आमच्या बहिणाबाई आहेत. बहिणा फडकती ध्वजा संत करिता ती ओजा. सांगायचं तात्पर्य असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. जो अभंग सेवेसाठी निवडले तो मुक्ताबाईचा आहे. मुक्ताबाई मासाहेबांचा अधिकार एवढा मोठा होता की लहान वयात त्यांनी ज्ञानदेवांना उपदेश केला. खरं तर त्यांनी 3 देवांना उपदेश केला. पहिले म्हणजे ज्ञानदेव, दुसरे म्हणजे चांगदेव आणि तिसरे म्हणजे नामदेव. ज्ञानदेवांवर अशी कुठली वेळ आली होती की ज्ञानदेवांना मुक्ताबाईच्या उपदेशाची गरज पडली. कारण ज्ञानदेवांचा जर अधिकार बघितला तर नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानोबा माऊली कोण होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली जिने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांचा अधिकार एवढा मोठा होता की ते ज्ञानाचा सागर होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर 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 आमरणे आजावे बहमाजा पटयावे बहमाजा पटयावे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर साधकांचा माया बाप दरुशने हरे ताप सर्वाभोवती सुखरूप ज्ञानोबा माझा. बघा एवढा अधिकार मोठा आहे आणि त्यांच्यावरती अशी कुठली वेळ आली असा कुठला प्रसंग माझ्या ज्ञानोबारायांवरती आला की त्यांना मुक्ताबाई मासाहेबांच्या उपदेशाची गरज पडली. बघा ऐका माय बापानो, एकदा माझे ज्ञानोबा माऊली अलंकापूर नगरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले असताना भिक्षा मागण्यासाठी गेले
एका दारासमोर जाऊन उभे राहिले. आवाज दिला, माते भिक्षाम देही. आतून आवाज आला, कोण रे तू? आई, मी ज्ञानदेव. खबरदार मला आई म्हणालास तर. अरे संन्यासाचा कार्टा तू माझ्या दारामध्ये येऊन मला आई म्हणतोस? जेव्हा हे शब्द माझ्या माऊलींच्या कानावर पडले ना, तेव्हा डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मान खाली घातली आणि दुसऱ्या दारामध्ये जाऊन उभे राहिले. आवाज दिला, आई मधुकरी, तुला किती वेळेस सांगितलंय आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी यायचं नाही? तुला एकदा कळत नाही? तुला सांगितलंय ना आळंदीत मधुकरी मागायची नाही. ज्ञानोबा माऊली खालच्या स्वरात म्हणतात, आई आळंदी आमचं गाव ग, मग इथे मधुकरी मागण्यासाठी येण्याची कुणाला परवानगी घ्यायची काय गरज? म्हणून आलो ग आई. आई मला भूक लागली म्हणून नाही आलो ग. आई निवृत्ती दादाला भूक लागली ना म्हणून मी मधुकरी मागण्यासाठी नाही आलो ग. आई सोपान काकाला भूक लागली म्हणून नाही आलो. पण आई माझी लहानशी मुक्ताबाई, माझी छोटीशी बहीण 6 दिवस झाले ग, तिच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नाही, म्हणून मी आलो ग. उच्च बोलतोस, चल चालता हो इथून. परत आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी यायचं नाही. माझ्या माऊलींच्या डोळ्यामध्ये ढळाढळा अश्रू वाहत आहे आणि पुढच्या दारामध्ये जाऊन उभे राहतात. आवाज देतात, मधुकरी. तेवढ्यात आतून आवाज येतो, ज्ञाना फार दिवसांनी आलास रे. घे रे बाळा, बऱ्याच दिवसांनी आलास. जेव्हा हे शब्द कानावर पडले ना, तेव्हा माझ्या ज्ञानोबारायांना आपल्या आईची आठवण झाली. रुक्मिणी मासाहेबांची आठवण झाली. आज आपली आई असती ना तर तिने एवढाच प्रेमाने आपल्याला हाका मारल्या असत्या. माऊलींच्या डोळ्यामध्ये ढळाढळ अश्रू आहे. झोळीमध्ये शिधा पर्याप्त केला आणि बघितलं आता मधुकरी घेऊन झालेली आहे. आता आपण सिद्धबेटाकडे गेलं पाहिजे. आपली छोटीशी बहीण आपली घरी वाट बघते, आपण सिद्धबेटाकडे गेलं पाहिजे. ज्ञानोबाराय सिद्धबेटाकडे जायला निघतात. गावात येतात. तेवढ्याच समोरून घोड्यावरून विसोबा खेचर येतो आणि विसोबा खेचर माझ्या माऊलींना म्हणतोय, अरे संन्यासाच्या कार्ट्या, किती वेळेस सांगितलंय तुला आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी यायचं नाही? किती वेळेस सांगितलं तुला? तुला ऐकू येत नाही? परत जर का आळंदीमध्ये मधुकरी मागताना दिसला ना, असे शब्द बोलत असताना माझ्या माऊली म्हणतात, काका अहो आमच्या आई वडिलांकडून जी चूक झाली त्याचं प्रायश्चित म्हणून माझ्या आई वडिलांनी इंद्रायणीच्या डोहात आपला देह संपवला. तरी तुम्ही आमचा छळ का करता हो काका? का करता? विसोबा केसर घोड्यावरून उतरले. ज्ञानोबारायांच्या खांद्यावरील झोळी हिसकावून घेतली. त्यातील शिदा, त्यातील मधुकरी खाली टाकली. ती पायाने तुडवली हो. ती मधुकरी पायाने तुडवली आणि ज्ञानोबारायांना सांगितलं, पुन्हा आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी यायचं नाही. माझे माऊली आकाशाकडे बघतायत आणि देवाला म्हणतायत, देवा काय चुकलं रे आमचं? देवा काय चुकलं आमचं? काय म्हणून आमचा हा छळ चालवलाय? देवा काय चुकलं रे आमचं? डोळ्यांतून ढळढळ अश्रू वाहत आहे. कुणी माझ्या ज्ञानोबारांना दगड मारतय, कुणी माझ्या ज्ञानोबारांवर चिखल उडवतय आणि ज्ञानोबाराय मात्र खाली मान घालून रडतायत. स्वतःला सावरून माझे माऊली ती फाटलेली झोळी खांद्याला अडकवली आणि सिद्धबेटाकडे जायला निघाले. जात असताना आठवलं आपली छोटीशी मुक्ताबाई आपली वाट बघत असेल. तिला वाटत असेल आपला दादा मधुकरी मागण्यासाठी गेलेला आहे. तिला घेऊन तरी काय जाऊ आता? कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाऊ? मनात विचार येतो.
की जाता जाता इंद्रायणीचं पाणी तरी घेऊन जावं. इंद्रायणीवर जातात, हातात पाणी घेतात, तेवढ्यात एक ब्राह्मणाचा पोरगा येतो आणि माझ्या माऊलींच्या हातातलं पाणी सांडून देतो. अरे संन्यासाचा कार्ट्या, तुला कोणी अधिकार दिला या इंद्रायणीवर यायचा? तू इंद्रायणी बाटवशील. असे शब्द ऐकल्यानंतर माझे माऊली अजून खचून गेले आणि स्वतःला सवरून परत सिद्ध बेटाकडे जायला निघाले. सिद्ध बेटापर्यंत पोहोचले. मुक्ताईनं लांबूनच बघितलं, माझा ज्ञानदादा येतोय, माझा ज्ञानदादा येतोय. नक्कीच मला खायला मधुकरी आणली असणार, नक्कीच मला खायला मधुकरी आणली असणार. धावत जाते हो माझी लहानशी मुक्ताई. दादा, तुम्हाला मधुकरी आणण्यासाठी गेला होता ना? जवळ जाते, पाहते तर काय, ज्ञानदादाचं डोळे पाणावलेले आहे, रागाने अंग गरम झालेलं आहे. अशा अवस्थेत मुक्ताईनं ज्ञानोबारायांना बघितलं. दादा, तू माझ्यासाठी मधुकरी मागण्यासाठी गेला होता ना? दादा, तुला जर कोणी बोलत असेल ना दादा, तुला जर कोणी मारत असेल ना दादा, नको जाऊ मधुकरी मागायला. मला भूक लागली ना, मी आजान वृक्षाचं पान खाईल, इंद्रायणीचं पाणी पेईल, पण तुला मधुकरीला जाऊ देणार नाही दादा. नको जाऊ तू. सांग ना दादा, काय झालंय तुला? सांगणार रे दादा, काय झालंय तुला? ज्ञानोबाराय मात्र काहीही बोलायला, उत्तर द्यायला तयार नसतात. मुक्ताई म्हणते, दादा थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. मुक्ताई पाणी आणण्यासाठी जाते. इकडे ज्ञानोबारायांना समाजाचा राग येतो. आपण यांना काहीही त्रास देत नाही तरी हा समाज आपल्याला एवढा का छळतो? आपण यांचं काही वाईट केलंय का? आपण यांना काही त्रास देतो का? तरी हे आपल्याला का छळतात? असा तिरस्कार समाजाबद्दल येतो आणि पर्णकुटीत जातात. पर्णकुटीचं दार लावून घेतात आणि ध्यानस्थ बसतात. मुक्ताई इकडे पाणी घेऊन येते. दादा, कुठे आहेस रे तू? दादा, हे बघ मी तुझ्यासाठी पाणी आणलंय. दादा, कुठे आहेस तू? बोल ना रे दादा, अरे बोल ना. ज्ञानोबाराय पर्णकुटीमध्ये आहे, पण बोलायला तयार नाही, आवाज द्यायला तयार नाही. मुक्ताईचं लक्ष पर्णकुटीकडे जातं. पाहते तर काय, ज्ञानोबाराय समाधीचं आसन लावून बसलेले आणि माझी मुक्ताई आपल्या मोठ्या भावाला आवाज देते. दादा, उघडणारे दार. अरे दादा, उघडणारे दार. तुला कोणी बोललं का दादा? तुला कोणी मारलं का दादा? सांगणार आहे दादा. दादा, जरी तुला कोणी काही बोललं असेल ना, तरी त्या मूर्खांच्या बोलण्याचं कशाला वाईट वाटून घेतो रे? अरे बोलून चालून ते मूर्ख लोक आहे, त्यांच्या बोलण्याचं काही वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही दादा. एखाद्या शहाण्या माणसाने तुला जर का बोललं असतं, मारलं असतं तर साहजिक होतं, पण त्या मूर्खांच्या बोलण्याचं वाईट कशाला वाटून घेतो रे दादा? कल्पना करा, जर एखादा कीर्तनकार रस्त्याने चाललेला असला आणि त्याला जर एखादा दारुड्याने शिव्या दिला, त्याने त्याच्यात काही वाईट वाटून घ्यायचं का? नाही घ्यायचं, कारण बोलून चालून तो त्यावेळेस मूर्ख असतो, त्याच्या बोलण्याचं काही वाईट वाटून घ्यायचं कारणच नाही. तेच मुक्ताई ज्ञानोबारायांना सांगते, दादा त्यांचं वाईट वाटून घेऊ नको दादा, उघडणार आहे दार दादा. विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, माऊली उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरा
झाले वनी विश्वरागे झाले वनी दादा, अरे या लोकांचा विचार करू नको दादा, तू योगी आहेस. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन योगी पावन झाले वनी विश्वरागे झाले वनी विश्वरागे झाले वनी संत सुखे व्हावे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संत सुखे भावे पाणी. दादा, योगी आहेस ना रे तू? दादा, अरे तू आत्ताच एवढा खचून गेलास तर या जगाचा उद्धार कोण करेल दादा? अरे दादा, अजून तुला खूप खूप त्रास सहन करायचा आहे दादा. ही तर आपली सुरुवात आहे, अजून आपल्याला यापुढे खूप त्रास सहन करायचा दादा. आणि तू जर असा आत्ताच नापास होत असशील, आत्ताच असा फेल होत असशील तर कसं होईल रे दादा? उघडणार आहे दाटे. मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाला उपदेश करत आहेत. ज्ञानदादाला म्हणतात, दादा सगळा राग सोडून दे आणि या समाजाबद्दल विचार कर, कारण तुला समाजाचा उद्धार करायचा आहे. कारण संतांचा अवतार जगाच्या कल्याणासाठी असतो. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. संतांचा अवतार जगाच्या उद्धारासाठी आहे. मग दादा, तू जर आत्ताच असा खचून जाशील तर पुढे यांचा उद्धार कोण करणार? तो विसोबा खेचर काही परका आहे का दादा? अरे तोही आपलाच आहे, तोही आपलाच आहे. आपणच त्याला जर असं लांब लोटलं तर कसं व्हायचं दादा? जीभ दाताने चावली, कोणी बत्तीशी तोडली. दाताने जर का जीभ चावली तर बत्तीशी तोडून टाकतो का आपण दादा? अरे असं नको करू रे दादा, उघडणार आहे दार. आणि हे बघ, हिऱ्याची परीक्षा ही त्याचा कस लागल्यावरच कळते दादा. म्हणून आपल्याला अजून परीक्षा द्यायची आहे. जर का एखादा शूरवीर असला आणि तो रणांगणामध्ये गेलाच नाही, फक्त म्हणत राहिला मी शूरवीर आहे, मी शूरवीर आहे, जमेल का? जर का तो रणांगणामध्ये गेलाच नाही, शूरवीर आहे म्हणून उपयोग आहे का? जर का एखाद्या मुलीने फक्त म्हणत राहिली मला स्वयंपाक येतो, मला स्वयंपाक येतो, उपयोग आहे का? काही करतच नाही तर उपयोग काय? जर का आपण फक्त म्हटलो मला स्वयंपाक येतो हे म्हणून उपयोग नाही, तर करण्याला महत्व आहे. तसं जर शूरवीर रणांगणामध्ये जर गेला नाही ना, तर त्याच्या शूरवीरपणाला काही किंमत आहे का? नाही माय बापा हो. बघा, एक शूरवीर असाच बायको पुढे रोज जायचा. तलवार अशी खुंटीला अडकवलेली होती आणि रोज बायको पुढे जायचा.
बायको पुढे गेल्यानंतर तो बायकोला म्हणायचा, हे बघ मी किती शूरवीर आहे, हे बघ मी किती शूरवीर आहे, हे बघ मी किती शूरवीर आहे. आता ती बायको रोजच हे ऐकायची, रोजचा तोच पाडा. आता ती कंटाळली ना. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस उगवला तरी हा बघ मी किती शूरवीर आहे, बघ मी किती शूरवीर आहे. ती म्हणते, ती तलवार खुंटीला अडकवा आणि हे माझ्यासमोर नका दाखवू काही, हे आपल्या समोर नाही दाखवायचं, हे तिकडं रणांगणावरती जाऊन दाखवायचं. तिथं जायचं, 4-5 माणसांचे हातपाय कापून आणायचे, मग म्हणायचं मी शूरवीर आहे. असं इथं माझ्यासमोर दाखवू नका. आता त्यालाही तो जरा खटकीच होता. त्याच्या मनात आलं, ही मला अशी म्हटली, आता मी हिला करूनच दाखवतो, आता मी हिला करूनच दाखवणार. बघा, तिसऱ्या दिवशीची रात्र उजळली, रात्री सुरुवात झाली आणि याने काय केलं, बायकोला झोपून दिलं आणि हा गेला स्मशानभूमीत. स्मशानभूमीत गेला आणि आणले ना 2-4 हात कापून, 2-4 हात कापून आणले आणि सकाळी बायको पुढे ठेवले. हे बघ 1 2 3 4, 1 2 3 4, बघ मी हात पाय कापून आणले. ती म्हणली, अहो तुम्ही एवढे हात पाय कापून आणले, एखाद्याचं मुंडकं नाही आणता आलं का तुम्हाला, एखाद्याचं मुंडकंच कापून आणायचं ना. आता तो म्हणतो, अगं मुंडकं आधीच कोणीतरी कापून नेलं होतं. बघा, आता मेलेल्या माणसांचे हातपाय कापण्यामध्ये काही शूरवीरपणा आहे का गौरव दादा? नाही ना. मेलेल्या माणसांचे हातपाय कापण्यात काही शूरवीरपणा आहे का? तसा जर का मुलीला स्वयंपाक येत नसला आणि तिने जर का बनवल्या स्वयंपाकावर सांगितलं, हा स्वयंपाक मी केलाय, त्याला काय अर्थ आहे का? आहे का? फक्त आपलं नाव सांगायचं याला अर्थ नाही. तर त्या रणांगणामध्ये उतरावं लागतं, ती परीक्षा द्यावी लागते आणि तेव्हा कुठेतरी आपण त्या पदास प्राप्त होतो. तसंच मुक्ताई ज्ञानदादाला सांगते, दादा आपली परीक्षा चालू आहे ज्ञानदादा, आपल्याला अजून पुढे जायचं आहे, अजून खूप त्रास सहन करायचा दादा. आणि तुला जर संत पदाला प्राप्त व्हायचं असेल ना दादा, तर संतांच्या अंगामध्ये काही गुण असले पाहिजे आणि तेच मुक्ताई मासाहेब अभंगाच्या प्रथम संत जाना तोची जगी, संत तोची जाना 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 जगी. दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ अंता नहे ज्ञानदादा, संत पदाला जर प्राप्त व्हायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये दया असली पाहिजे, क्षमा असली पाहिजे. संतांच्या हृदयामध्ये दया असणं आवश्यक आहे. झोपले नाही ना तुम्ही? जागेत ना सर्व? हात वरती करा. हा जागे बा. काय झोपायला नको कोणी, कारण मला दिसणार नाही ना एवढं. बघा, संतांमध्ये दया असणं आवश्यक आहे. संतांचं जर उदाहरण पाहायचं झालं
तर नाथरायांच्या दयेबद्दल 108 उदाहरणं सांगितले जातात. एवढे दयानिधी नाथराय होते, एवढी दया होती त्यांच्यामध्ये की एकदा ते गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी गेले होते आणि स्नान करत असताना एक विंचवाचं पिल्लू वाहत चाललेलं होतं. आणि संतांचं हृदय कसं असतं? संत हृदय नवनीत समान. बघा, नाथरायांना त्याची दया आली आणि त्या विंचवाला हातावरती उचललं. जसं हातावरती उचललं तसा तो विंचू चावला. त्याला पाण्यात सोडून दिलं. पाण्यात सोडून दिलं, परत तो वाहत चालला होता. परत नाथरायांनी त्याला हातावर घेतलं आणि परत तो चावला. परत त्याला सोडून दिलं, परत तो वाहत चाललेला होता. परत नाथरायांनी त्याला हातावरती घेतलं, तो परत चावला. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 5-6 वेळेस झालं. आणि एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी होता. तो त्यांना म्हणू लागला, हो साधू महाराज, तुम्ही कशाला या विंचवाला वाचवता? अहो, तो तुम्हाला एवढ्या वेळेस चावत आहे, तुम्ही कशाला त्याला वाचवता? तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहात, पण तो तुम्हाला चावत आहे, नका वाचवू त्याला. नाथराय खूप गोड उत्तर देतात, ऐका. नाथराय म्हणतात, अरे तो 50 ग्रॅमचा असून त्याचा चावायचा गुणधर्म सोडत नाही आणि मी 50 किलोचा असून माझा वाचवायचा गुणधर्म कसा सोडू? तो जर त्याचा चावायचा गुणधर्म सोडत नाही ना, तर मी माझा वाचवायचा गुणधर्म नाही सोडू शकत. सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढे दयानिधी संत असतात आणि संतांच्या अंगामध्ये दया असावी, कारण त्यांना दुसऱ्यांचा त्रास बघवत नाही. दुसऱ्यांचं दुःख पाहिल्यावर ज्याचं हृदय दुःखी होत नाही त्याला संत समजू नये. त्यानंतर क्षमा. क्षमा किती असावी? जेवढी द्रौपदीच्या अंगामध्ये होती. किती क्षमा होती द्रौपदीमध्ये? ऐका, जेव्हा कुरुवंशामध्ये पांडवांनी एक असं महल तयार केलं होतं की ज्या महलाचं वैशिष्ट्य होतं, ज्या ठिकाणी फरशी आहे त्या ठिकाणी पाणी दिसायचं, ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी फरशी दिसायची. आणि दुर्योधन नुकताच हस्तिनापूर नगरीमधून शिक्षण घेऊन त्या ठिकाणी आलेला होता. त्याला यातलं काहीही माहीत नव्हतं. तो गेला आणि त्याला आधी फरशी दिसली, त्या ठिकाणी होतं पाणी. फरशी दिसली, तो सरळ गेला. आता पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी तो पडला आणि पडलेला पाहिल्यानंतर द्रौपदी इकडे बाल्कनीमध्ये केस वाळवत होती. तिनं त्याला बघितलं आणि ती हसून त्याला म्हणाली, आंधळ्याचं मूल आंधळच. असं म्हटल्यानंतर दुर्योधनाला मात्र राग आला. मला आंधळा म्हणाली? तुला एकदा सभेमध्ये विवस्त्र केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या मनात राग होता. आणि नंतर जेव्हा कौरव पांडवांमध्ये द्यूत क्रीडा झाली, सर्वांना हरले, शेवटी द्रौपदीलाही हरले आणि द्रौपदीला सभेमध्ये आणण्यासाठी दुर्योधनाने दुःशासनाला पाठवलं. जा त्या द्रौपदीला घेऊन ये सभेमध्ये. आणि दुःशासनाने द्रौपदीचे केस ओढत ओढत सभेमध्ये आणलं. हो, केस ओढत ओढत सभेमध्ये आणल्यानंतर दुर्योधन म्हणाला, हिला विवस्त्र करा. माझी द्रौपदी माता सगळ्यांकडे बघते हो, कुणीतरी माझी लाज राखेल, कुणीतरी माझ्यासाठी धावून येईल अशी वाट बघते, पण कुणीही तिच्यासाठी धावून जात नाही. आणि जेव्हा सगळे प्रयत्न संपतात ना, तेव्हा ती माझ्या कृष्ण कन्हैयाचा धावा करते. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लावेला, वेळ का सखाया लावियेला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. जेव्हा माझ्या कृष्ण कन्हैयाला आवाज दिला ना, ते माझ्या कृष्णाने, माझ्या कन्हैयाने वस्त्राचं रूप धारण केलं आणि द्रौपदीला वस्त्र पुरवली.
द्रौपदीची लाज राखली. आता द्रौपदीला भर सभेमध्ये विवस्त्र केले याचा पांडवांना राग आलेला होता. त्यानंतर कौरव पांडव महायुद्ध झालं आणि त्यामध्ये सर्व कौरव मारले गेले. एकटा दुर्योधन जिवंत होता. तोही मरणासन्न अवस्थेत होता. शरीरातून तिळती रक्त बाहेर पडत होतं. आणि त्याच वेळेस अश्वत्थामा त्या ठिकाणी गेला. अरे मित्रा, तुझं ते राजवैभव बघितलं होतं, तुझा तो थाट बघितला होता, तुझा ते महल बघितला होता आणि तू आज अशा अवस्थेत. मित्रा, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, सांग तू मला, मी तुझ्यासाठी काय करू. दुर्योधन म्हणाला, मला वाईट याचं नाही वाटत रे, माझे भाऊ मारले गेले, याचं वाईट वाटत नाही मला. मला वाईट याचं वाटतं की त्या पांडवांमधला एकही मारला गेला नाही. बघा ना माझा कृष्ण कन्हैया, देवतारी त्याला कोण मारे, फक्त पांडवांच्या बाजूने उभे होते, शस्त्र अस्त्र न धरता, तरीही 100 मधला एकही वाचला नाही, 5 मधल्या एकालाही धक्का सुद्धा लागला नाही. पांडवांनी त्यावेळेस जेव्हा दुर्योधन मरणासन्न अवस्थेत पडलेला होता आणि पांडव युद्ध जिंकलेली होती, त्यामुळे त्यांना आनंद साजरा करण्यासाठी पुढची घटना भगवंताला आधीच कळली होती. त्यामुळे भगवंत म्हणाले की तू सर्व पांडवांना म्हणाले की चला आपण आनंद साजरा करू. आणि इकडे दुर्योधनाने सांगितलं की जा त्या 5 शिर कापून माझ्याजवळ आणून दे. अश्वत्थामा म्हणाला, मित्रा तुझ्यासाठी मी हे नक्कीच करेल, आत्ता जातो. अश्वत्थामाला माहीत नव्हतं की 5 पांडव बाहेर गेलेले आहे. अश्वत्थामाला काही माहीत नव्हतं. अश्वत्थामा पांडवांच्या शिबिरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी 5 जण झोपलेली होती दादानो. आणि त्या 5 जणांचे काहीही विचार केला नाही हो. त्या 5 जणांचे शिरा कापून अश्वत्थामाने दुर्योधनाकडे आणून दिले. जेव्हा दुर्योधनाने ते बघितलं तेव्हा दुर्योधन अश्वत्थामाला म्हणाला, अरे मित्रा तू पांडवांना मारलं नाही रे, तू पांडवांना मारलं नाही, तू पांडवांच्या 5 मुलांना मारलेस. जेव्हा हे कळालं अश्वत्थामाला तेव्हा तो घाबरला. आता पांडव जिवंत आहे म्हटलं, मला काही सोडणार नाही. म्हणून अश्वत्थामा पळू लागला. इकडे पांडव आणि भगवंत द्रौपदी सर्वजण आपल्या शिबिरात आले. बाहेरच द्रौपदीने बघितलं, शिबिराच्या बाहेर रक्त वाहत आहे. द्रौपदी माता आक्रोश करू लागली, अहो माझे 5 मुलं झोपली होती इथं, एवढं रक्त कसं आलं. जेव्हा मध्ये गेली पाहते तर काय, आपल्या 5 मुलांचे शिर तिथं बघितले नाही. विचार करा, एका आईचं दुःख तेव्हा काय असेल, एका आईला तेव्हा काय वाटलं असेल. आपल्या मुलांचे शिर त्या ठिकाणी नव्हते. द्रौपदी माता आक्रोश करू लागली, अहो कुणी मारलं असेल हो माझ्या बाळांना, मी कुणाचे काय वाईट केलं, माझ्या बाळांना कुणी मारलं. अर्जुनाला राग येतो, थांब द्रौपदी, ज्याने कुणी आपल्या मुलांना मारलं असेल ना द्रौपदी, मी त्याला तुझ्या समोर घेऊन येईल. द्रौपदी. अर्जुन जातो, अश्वत्थामा मागे जातो, अश्वत्थामाला पकडणार मारणार. तेवढ्यात श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे थांब, ज्या द्रौपदीची 5 मुलं यानं मारली ना तिच्या समोर नेणार आहे याला. अर्जुन द्रौपदी जवळ अश्वत्थामाला घेऊन आला. सांग द्रौपदी, याला कसं मारू, सांग द्रौपदी. तू म्हणत असशील ना तर याचे तुकडे तुकडे करेल मी, तू म्हणत असशील ना तर याच्या हत्तीच्या पायाखाली देईल. सांग द्रौपदी, याचं काय करू. द्रौपदी म्हणते, स्वामी याला मारून जर माझे 5 मुलं मला परत भेटत असतील ना, माझे 5 मुलं जिवंत मला भेटत असतील ना तर मारावं याला. पण यांना मारून जर माझे 5 मुलं मला मिळत नसतील, नका मारू यांना. कारण आपली मुलं गेल्यावर जे दुःख होतं, जे दुःख आईला होतं ना ते मी भोगते. आणि ते आपल्या गुरुमातेला कसं द्यावं. आणि आता आपल्या गुरुमातेला कुणाचा आधार नाही. अश्वत्थामाच तिचा आधार आहे. आणि त्याला मारून आपण कसा त्यांचा श्रीश्राप घ्यायचा. नका मारू हो त्याला, नका मारू. सांगायचं तात्पर्य असं आहे मायबापा हो, एवढी क्षमा आपल्या अंगामध्ये असावी, एवढी क्षमा संतांच्या अंगामध्ये असावी, तेव्हा कुठेतरी संत पदाला प्राप्त होता येतं.
5 मुलं मारल्यानंतर सुद्धा द्रौपदी म्हणते हो याला मारू नका. अहो साधा आपल्या घराजवळ एखाद्या मुलाने आपल्या मुलाला मारलं ना तरी आपण त्याच्या घरी भांडायला जातो की नाही. साधा आपल्या मुलाला चापट मारली तर आपण सर्व गल्ली गोळा करून त्याच्या घरी भांडायला जातो. पण द्रौपदी मातेने तसं नाही केलं हो. द्रौपदी माता म्हणाल्या सोडून द्यायला. एवढी क्षमा संतांच्या अंगामध्ये होती. ज्ञानदादा म्हणतात मुक्ताई संतपदाला प्राप्त होण्यासाठी फक्त दया आणि क्षमाच महत्वाचे आहे का? अजून काही गुण असावे लागतात का? मुक्ताई मासाहेब अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. लोभ अहंता हे मना लोह अंग आहे मना. लोभ अहंता नय मना लोभंता नय मना. जगवीर तोची दारा जगवीरत तोची दारा लोभ अंका हे मना लोभी अंगता हे मना. लोभंता नय मना लोभंता नय मना. लोभ हंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाना. मुक्ताई म्हणते दादा फक्त दयाक्षमा असून चालत नाही दादा. त्याच्यासाठी लोभ नसावा लागतो. त्याच्यासाठी अहंकार नसावा लागतो. आपल्यामध्ये लोभही कमी नाही अहंकारही कमी नाही हो ना. आपल्यामध्ये लोभ एवढा आहे का तुमच्यामध्ये लोभ? बोला. आता मी पहिलाच प्रश्न विचारलाय तुम्हाला कीर्तन सुरू झाल्यापासून. तुमच्यामध्ये लोभ आहे का? आहे ना. बघा सांगताय पण असं असला तर असला. जर का कीर्तन संपलं तुम्हाला जर काय सोन्याची वस्तू भेटली तुम्ही ती काय सोडणार आहे? सोडणार आहे? नाही सोडू शकत. कारण संतांमध्ये ते गुण आहेत. संतांमध्ये लोभ नाही. तुकोबारांमध्ये लोभ नव्हता. एवढं शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा पाठवला तरी तो घेतला नाही. आपल्यासारख्याला जर असा सोन्याचा नजराणा आला तर असं आपल्याला आयता कोणी आणून देणार? आपण थोडं करून तोळं घेतो आणि कसं ते नजराणा आणलं आपण कसं सोडणार? पण तुकोबाराया समोर सोन्याचा नजराणा आणला तरी तुकोबाराय म्हणाले सोने रूपी धन आम्हा मृतके समान माणिक पाषाण खडे जैसे. हे सोन्याचं धन आम्हाला नको. आम्हाला धन द्यायचं असेल ना तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला जर धन द्यायचं असेल ना तर विठ्ठल नामाचं द्या. आम्हाला हे सोन्याचं धन नको. पण आपल्यामध्ये आहे का तो गुण? आपल्यामध्ये लोभ कमी नाही. आपल्याला धनाचा लोभ असतो बरोबर. पैशाचा लोभ असतो जो आपण कधीच सोडत नाही बरोबर ना. लोभ आपल्याला प्रत्येक गोष्टीचा लोभ असतो. सोन्याचा असतो, चांदीचा असतो, मुलाबाळांचा असतो. मी गेल्यावरती माझ्या चिमणीचं कसं होईल, मी गेल्यावर माझ्या चिमण्याचं कसं होईल, मी गेल्यावर माझ्या हरणाचं कसं होईल. हे असं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपला लोभ आपला मोह अडकला जातो की आपल्याला आपण गेल्यानंतर आपल्या मुलांना कोण सांभाळेल, आपण गेल्यानंतर यांच्या क्लासची फी कोण भरेल, यांच्या शाळेची फी कोण भरेल, अशी सगळी चिंता आपल्याला असते. आपल्यामध्ये लोभ आहे. अहंकार तर आपला विचारूच नका. अहंकार आपला विचारूच नका. मी आणि माझे करून करून आपण या जन्म मरणाच्या संसारात अडकलो आहे. अहम मतेची या लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून हे जन्म मरणाची या दुथडी. बघा आपण मी आणि माझे करून करून या जन्म मरणाच्या संसारात अडकलेलो आहोत. म्हणजे आपल्यामध्ये अहंकार आहे, आपल्यामध्ये लोभ आहे, आपल्याला आपल्या सत्तेचा अहंकार आहे, आपल्या धनाचा अहंकार आहे, आपल्या ज्ञानाचा सुद्धा आपल्याला अहंकार असतो. साधा आपल्याला शेजारच्यानं जर का गाडी घेतली आपल्याला ते सुद्धा नाही देखवत. आपण लगेच दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन येतो. आपल्याला जर दुसऱ्यांचं चांगलं होताना सुद्धा दिसत नाही, आपल्याला ते चांगलंच वाटत नाही. तुम्हाला बोलत नाही बरं का मी, तुम्ही मनाला लावून घेऊ नका, मी काही तुम्हाला बोलत नाही, मी दुसऱ्यांचं सांगते. आपल्यामध्ये लोभ अहंकार असतो
पण लोभ आणि अहंकार संतांमध्ये नव्हता. कुठल्याच गोष्टीचा अहंकार नव्हता, कुठल्याच गोष्टीचा लोभ नव्हता. मीराबाईकडे जर का पाहिलं तर मोठं महल होतं, राजघराण्यातील कन्या होत्या, तरी पित्याने सांगितलं अगं तू राजघराण्यातली आहे, असं पायात घुंगरू बांधते, हातात चिपळ्या घेते, गळ्यात विणा धारण करते, शोभत नाही मीरा तुला, सोडून दे अगं त्या कृष्णाचा नाद, कशाला त्या कृष्णाच्या मागे लागते, अगं सोडून दे. मीराबाईंची आई समजावते तरी मीराबाई ऐकत नाही हो. मीराबाई म्हणते आईला, खूप गोड बोलतात मीराबाई. मीराबाई म्हणतात अगं आई, जर मला माझ्या वडिलांनी इथून हाकलून दिलं ना तर मी कुठेही राहील ग, पण माझा कृष्ण कन्हैया जर नसला तर मी कुठे जाऊ. राजा रूठे नगरी राखे, हरी रूठे कहा जाना है, राणा जी मुझे गोविंद के गुण गाना है. हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, पायात घुंगरू बांधायच्या, गळ्यात विणा धारण करायच्या आणि गायच्या. दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी. जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, भूख लगेगी उन्हें भूख लगेगी, जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, माखन की मड़की और मिश्री बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी. जब मेरे श्याम जी को नींद आएगी, नींद आएगी उन्हें नींद आएगी, नींद आएगी उन्हें नींद आए. आज जब मेरे श्याम जी को नींद आएगी, रेशम की चादर और तकिया बन जाऊं, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी. बघा मीराबाईंचा थोडाही अहंकार नव्हता, थोडाही लोभ नव्हता मनात. एवढं संपत्ती होती, एवढं सगळं होतं, तरीही त्यांनी कधी अहंकार केला नाही, कधी लोभ केला नाही. तुकोबारायांना तर मंबाजी गोसाने काट्याच्या काठीनं मारलं होतं, तरी ते रात्री विचारायला गेले तुमचे हात दुखले असतील मारून मारून, दाबून देऊ का. बघा, अहंकार मनामध्ये नसणं हे फक्त संतांकडेच पाहायला मिळेल. आपल्यामध्ये ते तुमच्यामध्ये नाही, माझ्यामध्येही नाही. कशाला स्वतःचं कौतुक करावं. लोभ आणि अहंकार आपल्या जीवनामध्ये आहे आणि तो क्वचित कवयना असणारच, कारण आपण शेवटी माणूस आहोत. मग लोभ आणि अहंकार ज्याने सोडला, लोभ आणि अहंकार ज्याने सोडला, तो इहलोकामध्येही सुखी असतो, इथेही सुखी आणि तिथेही सुखी. तिथे कुठं कळलं ना तुम्हाला? जागेत ना सगळे? जास्त ओव्हरलोड होतंय का तुम्हाला? नाही ना? इथेही सुखी आणि तिथेही सुखी, म्हणजे इहलोकातही सुखी आणि परलोकातही सुखी. अभंगाचा तिसरं चरण. इह परलोकी सुख, इह परलोकी सुख, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, परलोकी सुख, इह परलोकी सुख, इह परलोकी सुख, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुख, इह परलोकी सुखी. शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभता नये मना, मना लोभ अंता नये मना. शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखे, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखे, लोभता नये मना, लोभता नये मना.
परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मोखी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाणा विठ्ठल 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 विठ्ठल. लोभ आणि अहंकार सोडला तो इहलोकामध्ये आणि परलोकामध्येही सुखी असतो. आणि इहलोकी आणि परलोकी सुखी असणारा ज्याने लोभ सोडला, ज्याने अहंकार सोडला, तो संत पदाला प्राप्त होतो. जर आपल्याला हे शुद्ध ज्ञान आचरायचे असेल तर सर्व प्राणी मात्रांवर दया करून प्रेमाने, भावाने आणि भक्तीने सगळ्यांच्या हात वरती ठोबा रखू माई, ठोबा रखू माई, ठोबा रखू माई, ठोबा रखू माई, विठोबा रखू माई, ठोबा रखू माई, विठोबा रखू माई, ठोबा रखू माई, विठोबा रखू माई, ठोबा रखू विठोबा रखू माई, ठोबा रखू माई, विठोबा रखू माई, ठोबा रखू माई, रखू माई, ठोबा रखू माई, ठोबा रखू माई, विठोबा रखू माई, ठोबा रखू माई, विठोबा रखू माई, ठोबा रखू माई, विठोबा रखू माई, ठोबा रखू माई, जय 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 विठोबा रखू माई, ठोबा रखू माई. साजरा करायचा कोणी करायचा? करा हातवरती. मग सगळ्यांनी भजन करायचा, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. ब्रह्मचित कला आदि शक्ती मुक्त मुक्त. रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील.